Good morning and welcome to all. Today we are going to have an interactive combined session of all TYBCom students who have a keen interest in business entrepreneurship and management. आपल्याबरोबर आज मिस ऐश्वर्या खळदकर या आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्या प्रोफेशननी आर्किटेक्ट असल्या तरीही त्यांनी पॅशन म्हणून हाऊस म्हणून स्वतःचं एक स्टार्टअप सुरू केलेलं आहे आणि त्या सगळ्याची जर्नी त्या आज आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. अर्थातच माझी खूप छान मैत्रीण असलेली ऐश्वर्या कायमच खूप हसरी असते, आता दिसते तशीच. तिला बाकीही बऱ्याच गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आणि पॅशन आहेत, जसं की ती पेंटिंग्स उत्तम करते, ती बासरी वाजवते. त्यानंतर अनादी एक विचार या NGOमध्ये जिथे आम्ही दोघी जणी आता काम करतो आहोत, तिकडे ती सेक्रेटरी म्हणून काम पाहते आहे. वेगवेगळ्या गोष्टीत भयंकर उत्साही असणारी ऐश्वर्या आज आपल्याबरोबर आहे आणि ती तिच्या आतापर्यंत आलेल्या सगळ्या अनुभवांबाबत आपल्याशी बोलणार आहे. सो वेलकम ऐश्वर्या. थँक्यू सो मच मॅम. येस. सो ऐश्वर्या, सगळ्यात आधी आम्हाला असं विचारायचं आहे की म्हणजे आधी शिक्षण, मग आर्किटेक्ट, आणि त्याच्यानंतर आता ऑब्व्हियसली घरच्यांचं असं असतं की आता छान काहीतरी जॉब कर वगैरे, पण यातून डिरेक्टली बिझनेस ही ऑलटुगेदरली वेगळी आयडिया कशी आली, किंवा जॉब करायचं प्लॅनिंग खरं म्हणजे तू करत होतीस, पण त्याच्यानंतर बिझनेसकडे कशी काय वळलीस? जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार असतात. यू जस्ट नीड टू आस्क व्हेन यू वॉन्ट टू गेट इन टू इट. सो मग आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस करायला लागलो, डिझाईन करायला लागलो, आणि कुठेतरी डोक्यात होतं की आपल्याला सोशली काहीतरी कनेक्ट व्हायचंय, पण ते आता कसं, कुठे हे नव्हतं डोक्यात. जस्ट विजन होतं की सोशली कनेक्ट व्हायचंय. त्याच्यानंतर आता आमची जी फर्म आहे, तर आम्ही 4 पार्टनर्स सोबत आहोत. त्यातला एक जो आहे तर त्यांनी RSS तर्फे मंगळवेढा, पंढरपूरला एक गाव आहे मंगळवेढा म्हणून, तालुक्यासारखं आहे, तर तिथे त्यांनी 2 वर्ष काम केलं होतं. मग तो म्हणला की त्याच्या ओळखीचे एक आहेत ज्यांना खूप चांगलं शिवता येतं, तर एनिवे तुम्हाला काहीतरी तुम्ही चांगलं करताय, तुम्हाला सोशली कनेक्ट व्हायचंय, तर मी ट्राय करतो तुम्हाला हेल्प आउट करायला. आणि मग हळूहळू आम्हाला अजून बूस्टअप मिळायला लागला की समजा त्यांनी शिवलं किंवा त्यांना आपल्याला समजा जॉब ऑपॉर्च्युनिटी देता आली, तर इट विल बी प्लेजर. म्हणजे अजून काय हवंय की यू कॅन क्रिएट अ प्लॅटफॉर्म टू द अदर्स. सो मग आम्ही ते सुरू केलं. एक सेकंड. ऐश्वर्या, तू PPT चालू करू शकते? It's visible. Go ahead. येस येस, स्टार्ट ऐश्वर्या. येस. सो आम्ही ठरवलं की आपल्याला आता, जर आम्ही घरच्यांकडनं फुल परमिशन काढलेली की 1 वर्ष आम्हाला द्या, आम्ही त्यात काहीतरी करून दाखवतो. बेसिकली घरची परिस्थिती खूप जरी अगदी म्हणजे हाय लेव्हल नसली तरी ओके, म्हणजे त्यांनी आम्हाला 1 वर्ष दिलं की तुम्ही आम्हाला काहीतरी करून दाखवा, त्यात सस्टेन करून दाखवा. भले इट इज नॉट रिलेटेड टू मनी, इट शुड बी रिलेटेड टू युअर ऍटिट्यूड. म्हणजे तुम्ही काहीतरी स्वतःचं करताय हे तुमच्या ऍटिट्यूड मध्ये दिसलं पाहिजे. तिथे कुठेही हलगर्जीपणा दिसला की आम्हाला लगेच जॉबच्या धमक्या मिळत होत्या. त्याच्यामुळे आम्ही जेवढं पॉसिबली आम्हाला प्रूव्ह करता येतंय ते करत होतो. सो वी स्टार्टेड विथ डिझायनिंग आवर लोगो. सो हे जे तुम्हाला दिसतंय, ती मुलगी पकडून आहे, ती माझी पार्टनर आहे. सो ती आमची नेम प्लेट आम्ही तयार केली. आणि म्हणजे जस्ट टू टेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी माहितीये का, म्हणजे सुरुवातीला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फाईट करायला लागतं. फाईट ॲज इन सर्च असेल किंवा नथिंग इज एनिथिंग दॅट यू गेट इन लाईक क्विक्स. म्हणजे ते खूप इझी नाहीये काहीच, पण इट इज फन. म्हणजे प्रत्येक वेळी सोप्याच गोष्टीत मजा असते असं नाहीये. द मोर हार्डर इट इज, द मोर चॅलेंजिंग इट इज. सो येस ऐश्वर्या, पुढचं. या. नेक्स्ट. सो आम्ही ठरवलं की एनिवे कृती इज रिलेटेड टू आर्ट, सो व्हाय नॉट मेक इट अ सोशल प्लॅटफॉर्म बट नॉट अन NGO. कारण NGO मध्ये मग कसं होतं की आपण स्वतः पैसे कमवत नाही, मग कुठेतरी आपण दुसऱ्याला पण किती देऊ शकतो ह्याची गॅरंटी नसते ह्या स्टेजला, की जेव्हा तुमच्याकडे तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी नाहीये. सो आम्ही ठरवलं की आपण असा प्लॅटफॉर्म क्रिएट करू की जिकडे स्वतः पण आपण कमवू आणि त्यांनाही आपण, म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना पण आपण रोजगार देऊ. सो नेक्स्ट. सो हे जस्ट ग्लिम्स आहेत, म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही करायचंय, पण हे जस्ट ग्लिम्स आहेत की जे आम्हाला इट इज व्हेरी सॅटिस्फाईंग व्हेन यू सी की जे तुम्ही शिकवताय किंवा जे तुमच्या डोक्यात येते इट गेट्स एक्झिक्यूट व्हेरी राईट, म्हणजे किंवा मोर राईट दॅन यू हॅव थॉट. सो दिस इज समथिंग जे आम्ही व्हिज्युअलाइज केलं आणि जे आमच्या समोर आलं, तर ते कसं, ती एक जर्नी मी तुम्हाला सांगते. नेक्स्ट.
सो बेसिकली काही थॉट्सनी आम्हाला म्हणजे ट्रिगर म्हणतो ना आपण, तर ट्रिगर केल्यामुळे असं वाटलं की हे आपण सोडूच शकत नाही. आणि मेन कॉन्ट्रीब्युशन इंटर्नशिपचं होतं की तिथे जो आम्ही अप्रोच बघितलेला, एक खूप ग्राउंडेड अप्रोच होता तो, की आपण कुणासाठी काहीतरी करू शकतो, आपण कुणाला तरी काहीतरी देऊ शकतो, आणि प्रत्येक वेळी आपल्याला अगदी म्हणजे काय त्याग करण्याची गरज नाहीये, बट स्टील यू कॅन क्रिएट अपॉर्च्युनिटीज. सो तो एक खूप चांगला अप्रोच आम्हाला मिळाला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जी जर्नी करायला लागलो, किंवा म्हणजे जर्नी आता खूप असं फिलॉसॉफी वगैरे वाटू शकतं, पण ती ऍक्च्युअली जर्नी असते जेव्हा आपण स्वतःच करायला लागतो. इट इज अ जर्नी. सो ती जर्नी आम्हाला आमचं गोल माहिती होतं, बट ऑब्व्हियसली पाथ मध्ये जे काय नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत होते त्याचा अंदाज नव्हता. सो ते पण मी सांगते, म्हणजे अननोन जर्नी, बट ऍज इन आम्हाला म्हणजे अक्षरशः काही काही लोकांनी इतकी आम्हाला मदत केली, किंवा इतक्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्यामुळे आम्हाला मिळाल्या, की त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला. म्हणजे जस्ट एखाद्या दिवसाचे भेट असेल आणि त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. सो ते, आणि आपल्याला त्या ऑपॉर्च्युनिटी समजल्या पाहिजेत की ही आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, हे आपण रिजेक्ट केलं पाहिजे. सो हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि द लास्ट थिंग इज वी नीड टू बी ऑप्टिमिस्टिक. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टच पॉझिटिव्ह होते असं नाही, बट देर इज अ सेन्सिबल ऑप्टिमिझम, की तुम्ही ऍटलिस्ट होप करू शकता की हे पॉझिटिव्ह होईल. म्हणजे यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द अप्स अँड डाऊन्स, बट यू शुड बी होपफुल समवेअर. सो नेक्स्ट हा. सो अपॉर्च्युनिटीज मध्ये पहिलं मी म्हणजे जर्नी तशी खूप मोठी असली तरी मी पळवते. तर असं झालं की मंगळवेढ्याला आम्ही पोहोचलो जेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि जे तुम्हाला खालती इमेज दिसते त्या वहिनी आहेत आमच्या, म्हणजे आवर बॅकबोन ऍक्च्युली, की आम्ही जे डिझाईन करतो त्यांना ते उतरवण्याची प्रचंड ताकद आहे. बिसाइड्स म्हणजे त्यांची फायनान्शियल कंडिशन वगैरे काही नसताना, किंवा त्यांनी पण ह्याचं शिक्षण घेतलं नसताना, त्यांच्यात ती ताकद होती की ते शी कुड लीड फ्यू अदर लेडीज लाईक हर. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, की समजा आपल्याला एक मोठा प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे, किंवा आपल्याला काहीतरी चांगलं सगळ्यांसमोर आणायचंय, तर मी मंगळवेढ्यातल्या काही बायकांना गोळा करायची जबाबदारी घेते. सो मग त्यांनी त्या दिवशी आम्ही वर्कशॉप अरेंज केला. आणि हे म्हणजे माहितीये का, सुरुवातीला आपल्याला अंदाज नसतो तेव्हा ऑलमोस्ट 90% ऑफ द थिंग्स आर लास्ट मोमेंट थिंग्स, की तुम्ही ठरवता की हा आम्हाला 2 दिवसांनी मंगळवेढा जायचंय, मग तेवढ्यात ती तयारी होणं गरजेचं असतं. आता त्यात काही कमी जास्त गोष्टी होऊच शकतात, पण ती तयारी असणं आणि ती तयारी दिसणं, की एकदा दिसली की आपण होप्स ठेवू शकतो की अरे हा आता हे करतायत ना, मग यावेळेस कमी झालं तरी ठीक आहे, पुढच्या वेळेस होईल. सो मग त्यांनी त्या सगळ्या बायकांना गोळा केलं, त्यांना आम्ही काही गोष्टी शिकवल्या. आणि त्यातल्या म्हणजे सगळ्या नाही, पण त्यातल्या 3-4 बायकांनी प्रचंड इंटरेस्ट दाखवला. सो म्हणजे हे व्हेन इट इज युअर बेबी, तर तुम्हाला त्या एकाचे अगदी 10 नाही तरी एकाचे 3 झाले तरी तुम्हाला खूप आनंद होतो. तसंच मग आम्हाला झालं की आधी फक्त मंजुश्री ताईंवर लोड यायचं, मग आता ते डिस्ट्रीब्यूट होत आहे हळूहळू. सो हे तुम्ही बघू शकाल ह्या इमेजेस मध्ये, की माझी जी पार्टनर आहे ती त्यांना शिकवते की एखादा प्रॉडक्ट कसं शिवायचं, आणि त्या व्यवस्थित शिवत होत्या, त्यांना काही अडलं तर विचारत होत्या. सो म्हणजे सगळ्यात चांगलं काय की मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही 2-2 हजारच घरनं गोळा केले होते, आणि आफ्टर दॅट आम्हाला एकही रुपया घरनं एक्स्ट्रा घ्यायला नाही लागला, भलेही तो आम्हाला मिळाला नसेल. म्हणजे वी डिड नॉट गेट अवर मंथली सॅलरी फॉर अ इयर. म्हणजे आम्ही फक्त घरी सांगायचो की हो आम्ही कमावू, पण तरी आम्ही जो काही सेटअप सुरू केला तर त्याला आम्हाला 2,000पेक्षा जास्त पर हेड नाही घ्यायला लागले. वी कुड रिसायकल द मनी. सो मग त्यातनं आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकलो, आणि नवीन खूप शिकत गेलो. म्हणजे खूपच गोष्टी नवीन की ज्या आर्किटेक्चर मध्ये आम्ही कधी पाहिल्या पण नव्हत्या, तशा गोष्टी शिकत गेलो. नेक्स्ट. सो मग आम्ही काही एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केलं. आम्हाला काही कॉलेजेसनी, म्हणजे हे एक्झिबिशन दिस वॉज रिलेटेड टू कृती, म्हणजे व्हॉट एव्हर कृती हॅड डन अप टिल नाव, हे एक्झिबिशन रिलेटेड होतं. पण त्याच्या मध्ये पण आर्किटेक्चरल ऑपॉर्च्युनिटीज येत गेल्या, आणि वी कुड नॉट लिव्ह देम. सो हे जे मिडल इमेज आहे तर ते आम्ही उत्तराखंडला गेलो होतो. अर्थ बॅक कन्स्ट्रक्शन नावाचा एक प्रकार असतो, तो शिकायला गेलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या कॉलेजनी हे सगळं बघून वर्कशॉप घ्याल का तुम्ही असं विचारलं. सो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला दुसऱ्या एक्सटर्नल बूस्ट मिळतो ना, तेव्हा आपण अजून ते डबल, मग 4 टाइम्स, म्हणजे
वी मल्टिप्लाय व्हॉट वी डू. सो असे वेगवेगळे एक्सप्लोरेशन करत गेलो. सो मी तुम्हाला जे म्हणलं की व्हर्नॅक्युलर आर्किटेक्चर मध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो, तर हे वन ऑफ देम आहे की जिथे आपण कमीत कमी काय म्हणतात सिमेंट, कमीत कमी स्टील, कमीत कमी कार्बन फुटप्रिंट वापरून एखादं कन्स्ट्रक्शन करतो, विच इज नॉट नोन टू एव्हरीबडी. म्हणूनच आजकाल त्या सिमेंटच्या बिल्डिंग आपल्याला एवढ्या दिसतात, कारण इट इज अ सिम्पल मेथड, व्हेरॅज दिस इज अ लिटल ट्रिकी बट व्हेरी सॅटिस्फाईंग आणि लॉंग लास्टिंग मेथड. बट एनिवे आपण ते नंतर बोलूयात. सो नेक्स्ट. सो आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज फक्त शिवणकामातच वगैरे आल्या असं नाही. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडून जूट घ्यायचो तिथल्या एका माणसाने आम्हाला रॅन्डम विचारलं की तुम्हाला काही जुनी पेंटिंग जी राजा रवी वर्मांची आहेत 150 वर्षांपूर्वीची, ती तुम्ही रिस्टोर कराल का? व्हेरॅज त्यांनी आमचं पेंटिंग बघितलं नव्हतं, त्यांनी आमचं म्हणजे काही स्किल्स बघितल्या नव्हत्या, बट ही जस्ट थॉट की वी कुड डू अँड दिस इज व्हॉट वी डिड. लाईक ते पहिल्या 3 आहेत ते त्यांनी त्यांच्या ओरिजिनल कंडिशन मध्ये आम्हाला दिल्या होत्या आणि ज्या त्या आम्ही केल्या. येस, सो मी तेच सांगत होते की जस्ट अवॉइड सेइंग नो टू एनिथिंग विच यू फील इंट्युटिव्हली इज करेक्ट फॉर युअर सेल्फ. नेक्स्ट. आणि त्याच्यानंतर मग हे असे इमेजेस आहेत की आम्ही विचार केला की म्हणजे वी डू नॉट हॅव टू बिकम एंट्रप्रुनर्स ॲट सच. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला पैसे पाहिजेत, पण आपल्याला असं काही म्हणजे पैसेच पाहिजेत असं नाही, तो खूप इम्पॉर्टंट नाहीये. सो वी हॅड टू म्हणजे आमच्या सगळ्यांचं एक गोल जे कॉमन होतं, इट वॉज टू ब्रिज पीपल विथ डिफरंट विलेजेस टू द सिटी, बट नॉट बाय द वे ऑफ मायग्रेशन. सो मध्ये जो आता लॉकडाऊनचा प्रॉब्लेम आला त्याच्यावर आम्ही विचार केला की आम्ही ह्या काळामध्ये अजून 2-3 गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना कनेक्ट करणार होतो, पण तो प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही विचार केला की वी कॅन कनेक्ट व्हर्च्युअली, जे आता सगळेच ज्या मीडियमनी कनेक्ट होत आहेत. सो आम्ही विचार केला की एक कॉम्पिटिशन घेऊ शकतो आपण. मग ते कॉम्पिटिशन काय असेल तर ती एकदम सिम्पल की ते त्यांचे डेली टास्क असतील की तुम्ही रांगोळी काढा, झाडं लावू शकता का, किंवा आता हे आम्ही त्यांच्या काही डेली टास्क आणि काही असा विचार केला की ज्याच्यामुळे त्यांची विचारसरणी ते कुठेतरी चालू करतील विचार करायला अशा गोष्टींबद्दल की आपलं गाव कसं आहे, आपण आपल्या गावात काय करू शकतो, अशा मग त्यांना क्वेश्चन आन्सर्स किंवा निबंध ह्या छोट्या छोट्या फॉर्म्स मध्ये आम्ही त्यांची कॉम्पिटिशन घेतली. सो हे लॉकडाऊन पण एक ऑपॉर्च्युनिटी कशी करता येईल ह्याचा आम्ही विचार केला. आणि तिकडे मंजुश्रीताई सायमल्टेनियसली त्या शिवत होत्या, त्यांनी पण कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. सो ते एक त्यांना असं जाणवलं की आपण फक्त काहीतरी कुणासाठी तरी काम नाही करत आहे, तर त्यांना जाणवलं की आपली पण कुणाला तरी काळजी आहे किंवा आपल्याबद्दल पण कुणाला तरी वाटतंय, आणि ही सेम फिलिंग आम्हाला पण होती. सो ते गिव्ह अँड टेक जेव्हा इक्वल होतं ना तेव्हा खूप चांगला आपल्याला प्रोडक्ट मिळतं. नेक्स्ट. सो आणि द बेसिक आत्ता जे सगळ्यात महत्वाचं आहे की राईट यूज ऑफ डिजिटल मीडिया, की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ह्याचा आम्ही पुरेपूर वापर केला. म्हणजे आता इंस्टाग्रामवर नुसतं पोस्ट करणं नसतं, तर तुम्हाला तुमचं पेज एक चांगलं क्रिएट करायला लागतं जे अट्रॅक्टिव्ह असेल. सो इट इज अ लॉंग वे बट इट इज अ वे. म्हणजे असं नाहीये की लॉंग आहे मग आता मी कसं करू किंवा होईल का माझ्याच्यानी, तर सगळं होऊ शकतं इफ यू हॅव द विल. सो म्हणजे हॅपीनेस असतोच, बट त्याच्या सोबत समजा काही कधीतरी डिप्रेस वाटलं, कधीतरी सॅड वाटलं, कधीतरी लॉकडाऊन सारखी इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर वी कॅन ट्राय टू थिंक इट ॲज अ चॅलेंज अँड कन्व्हर्ट इट इन टू अन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे आपण रिस्क घेतली किंवा पडलो तर इट इज ओके, लाईक इट इज ओके. मेनी पीपल ऍक्सेप्ट इट. म्हणजे आपल्याला असं वाटतं की घरचे ऍक्सेप्ट करतील का, किंवा सोसायटीला काय वाटेल की मी हे काहीतरी करते, म्हणजे मी आर्किटेक्ट आहे पण मी शिवतीये. सो असं काही नसतं, हे फक्त आपले भ्रम आहेत की कसं कोणी ऍक्सेप्ट करेल. म्हणजे आपण मॅक्सिमम गोष्टी ह्याच्यामुळेच करत नाही की आपण दुसऱ्यांचा आपल्यापेक्षा जास्त विचार करतो. सो तो केला पाहिजे, बट नॉट इन द सेन्स ऑफ म्हणजे कुठल्याही डोक्यात पूर्वग्रह ठेवून नाही केला पाहिजे. मेनी थिंग्स आर सिम्पल दॅन वी थिंक. नेक्स्ट. सो डिफिकल्टीज काय काय आल्या, तर ऍज आय सेड की मनी रेझिंग. सो म्हणजे 2 ते 4 हजार आम्ही घरनं घेऊ शकत होतो, ते मिळतात आपल्याला, पण असं एकदम म्हणलं की आई 10,000 दे, तर कुठल्या बेसिसवर आई आपल्याला 10,000 देणार ना, आपण काही प्रूव्हच नाही केलंय. सो मनी रेझिंग टू मनी मेकिंग. आणि मी सांगते की ह्या वर्षातल्या पहिल्या म्हणजे दिस जुलै इज द फर्स्ट मंथ फॉर अस टू टेक सॅलरी. म्हणजे ह्या महिन्यात पहिल्यांदा आम्ही सॅलरी घेऊ शकलो स्वतःसाठी,
आणि आम्ही दुसऱ्यांना सॅलरी देतच होतो, म्हणजे जे आमच्यासाठी काम करत होते त्यांना आम्ही कधी खोळंबवलं नाही, पण आम्ही स्वतःला ग्रँटेड घेऊ शकत होतो, तर वी टूक अस फॉर ग्रँटेड. आणि आता ह्या वर्षी कुठेतरी आम्हाला असं वाटायला लागलं की वी आर एबल टू सेट इन दिस होल बिझनेस थिंग. आणि फाइंडिंग राईट, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या डोक्यात एखादं मटेरियल असतं पण ते आपल्याला मिळतं असं काही नाही. तर नॉट ओनली मटेरियल, फाइंडिंग राईट पीपल, फाइंडिंग राईट मॅन पॉवर, फाइंडिंग राईट पार्टनर्स, आणि फाइंडिंग पेक्षा अंडरस्टँडिंग. म्हणजे खूप लोक आपल्याला अप्रोच होतात की करू का मी तुमच्यासोबत, पण प्रत्येकालाच हो म्हणायचं का नाही हे आपल्या हातात आहे. सो दिस इज वेअर युअर इंट्युशन, दिस इज वेअर युअर एक्सपिरियन्स. म्हणजे आतापर्यंत आपल्या प्रत्येकानेच काही ना काहीतरी चांगलं वाईट एक्सपिरियन्स केलंय. सो हे समजूनच की आपण म्हणजे हे चांगलं आहे का नाहीये हे आपल्याला, हा सेन्स आपल्याला एखादा बिझनेस करताना ठेवायला लागतो. नंतर सेटिंग टू कम्प्लिटिंग टार्गेट्स. म्हणजे आम्ही सुरुवातीला असं आमच्याकडनं झालं की आपण आज 10 पाउचेस बनवूयात, पण ते कम्प्लीट नाही व्हायचं. मग हळूहळू आम्ही ठरवलं की आपण 6 बनवूयात, ते कम्प्लीट होतात ना, मग तेवढं कम्प्लीट करू. सो ह्याच्यामुळे कम्प्लिशनचा सेन्स आपल्याला डेव्हलप होतो. आणि मग नॉट ओनली द टार्गेट्स रिगार्डिंग म्हणजे शिवणकामच असेल असं काही नाही. आता आम्हाला जेव्हा कळतंय की दुसऱ्यांची डिपेंडन्सी आमच्यावर किती वाढली आहे, तेव्हा मग असं येतं की आपल्याला व्यवस्थितच सेन्सिबली टार्गेट सेट केलं पाहिजे आणि सेन्सिबलीच कम्प्लीट केलं पाहिजे. की आता समजा आम्ही एखादा इंटिरियरचा प्रोजेक्ट घेतोय आणि आम्ही सांगितलं की उद्या आम्ही तुम्हाला ह्याचं बजेट देतो, पण आपण उद्या नाही दिलं तर मग ते आपल्याला 5-1 वेळा कॉल करतात. मग त्याच्यामुळे ते कार्पेंटर्स किंवा अजून जी लोक आपल्यावर डिपेंडंट असतात ते आपल्याला कॉल करतात. त्याच्यामुळे आपण पॅनिक होतो. त्यापेक्षा आपण टार्गेट सेट करायचा आणि त्यांना सांगायचं उद्याच्या ऐवजी परवा करतो. सो तो यू शुड टेक युअर टाइम, पण तो व्यवस्थित म्हणजे सेन्सिबली सगळं केलं ना तर मग काही इश्यू नाही येत. आणि इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सवय नाही होत की हे कसं हँडल करायचं, पण एकदा आपल्याला कळलं की हेच आपल्याला हँडल करायचं आहे, तर देन वी कॅन कंट्रोल अवर सेल्फ. म्हणजे मग आपल्याला त्या सिच्युएशन्स प्रमाणे कसं अपॉर्च्युनिटीज क्रिएट करायचे हे आपण शिकलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक डिफिकल्टी बघायला गेलं तर इज अ चॅलेंज. लाईक एव्हरी डिफिकल्टी इज अ चॅलेंज इफ यू थिंक सो. इज अ चॅलेंज आणि अपॉर्च्युनिटी. सो ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट. सो म्हणजे आपण जे डूज आणि डोंट्स म्हणतो किंवा जे हॅव आणि हॅव नॉट्स, तर म्हणजे मला असं फक्त मी एक लिस्ट केली की जे मला असं वाटलं की विच इज हेल्पफुल किंवा जी आम्ही फॉलो करतोय रादर, की आपल्याला एक व्हिजन असलं पाहिजे. भलेही की तुमचे व्हिजन मधले काही हे काय म्हणतात चढ उतार माहिती नसतील तरी यू नीड टू सेट अ व्हिजन, की आम्हाला काहीतरी देर नीड्स टू बी स्पेसिफिक व्हिजन. की आम्ही आता व्हिजन ठेवलंय की वी हॅव टू डेव्हलप फ्यू व्हिलेजेस ऍटलिस्ट. म्हणजे त्याच्यामुळे मग अजून ती चेन चालू राहील आणि नंतर आपल्यासारख्या लोकांची त्यांना गरज पण भासणार नाही, इतक्या त्या लेव्हलला पोहोचलं पाहिजे. आणि देर आर मेनी ऑर्गनायझेशन दॅट आर गोइंग फॉर इट. सो हे आता आमचं व्हिजन आहे. आता प्रत्येकाचं व्हिजन डिपेंड करतं, बट इफ अ व्हिजन इज क्लिअर मग तुम्ही तो पाथ तुम्हाला आपोआप सापडू शकतो. आणि त्या व्हिजन मध्ये फेथ असणं गरजेचं आहे किंवा स्वतःमध्ये फेथ असणं, तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांमध्ये फेथ असणं गरजेचं आहे. सो म्हणजे आपलं कधी कधी होतं की हा करेल का, ही करेल का, तर करेल. म्हणजे जस्ट गिव्ह अ चान्स, जस्ट गिव्ह अ अपॉर्च्युनिटी टू एव्हरीबडी. आणि मग नंतर तुम्ही डिसाईड करा की ते केलं का नाही केलं. बट आधी प्रिज्युडाइज ठेवून तुम्ही एखादं काम केलं तर ते खूप म्हणजे त्याच्यात खूपच बोर होतं ते करायला. त्यापेक्षा पॉझिटिव्हली केलं तर आपण जास्त ते एन्जॉय करू शकतो. किंवा प्रत्येक गोष्टीतला करेक्टनेस किंवा प्रिसिजन्स हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. की आपण एखादं सुरू केलं आहे तर त्याला काही म्हणजे ते होऊ दे बाबा, चालतं तर चालतं हा ऍटिट्यूड खूप कमी केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट चालतं अशी नाही घेऊन चालत, त्याला त्यातलं प्रिसिजन्स आणि करेक्टनेस आपण समजून घेतला पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीत आता अतिपणा म्हणजे अतिरेक करायचं नाही. की म्हणजे विश्वास वगैरे हे जे मी वरचं म्हटलं ते सगळं ठेवायचं, पण त्याचा अतिरेक नाही झाला पाहिजे. किंवा एक्साइटमेंट किंवा हे सगळं खूप आपण जितकं आपण कंट्रोलमध्ये करू ना तितकं आपली ग्रोथ किंवा तितकं आपलं म्हणजे स्वतःची डेव्हलपमेंट आणि स्वतःबरोबर इतरांची डेव्हलपमेंट पण खूप बॅलन्सनी होते. नाहीतर म्हणजे मी आज 10,000 रुपये घातले पण मग मला 1,000 रुपये मिळाले असं नाही करायचं. आपण स्टेप बाय स्टेप कुठली गोष्ट केली तर आपल्याला त्याचे फायदे जास्त चांगले दिसतात. आणि स्वतःला समजून घ्यायचं. म्हणजे मी समजा चांगलं मॅनेज करते पण कुणीतरी चांगलं शिवतं, तर लेट हिम स्टिच आणि लेट यू मॅनेज. म्हणजे यू शुड अंडरस्टँड युअर सेल्फ वेल, की तुम्ही डिसिजन्स घ्याल की तुम्हाला काय काय करायचंय. आधीची स्लाइड दाखवतोस? हो सॉरी चुकून झालं. हा. हा.
आणि बेसिकली चांगले रिलेशन्स तुम्हाला ठेवता आले पाहिजे सगळ्यांसोबतच, म्हणजे मे इट बी युअर फॅमिली, मे इट बी द पीपल हु वर्क विथ यू. तुम्ही कुणाला कमी लेखलात ना की मग किंवा गृहीत धरलं की मग त्यांचा तुमच्यावरचं एक जे विश्वास असतो किंवा ते ज्या गोष्टीमुळे तुमच्यासोबत काम करतायत ना ते फार मग कमर्शियल होऊन जातं. तिथे कुठे अटॅचमेंट किंवा इमोशन्स राहत नाहीत. सो एकदा चांगले आपण रिलेशन्स मेंटेन करायला शिकलो की मग आपल्याला लोक चांगल्या पद्धतीने अप्रोच होतात किंवा ते पण विचार करतात की अरे कुणीतरी आपल्यासाठी पण आहे. सो दिस इमोशनल अटॅचमेंट ही तुम्हाला लॉंग टर्मला खूप हेल्प करते. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग व्हॉट इन्स्पायर्स यू अँड व्हाय, म्हणजे असे खूप इन्स्पिरेशन्स असतात पण आपण त्यातले सगळे नाही घेऊ शकत. तर मग आपण हा विचार करायचा की आपल्याला खरंच बाबा काय इन्स्पायर करतंय. मे बी नेचर, मे बी एखादी व्यक्ती, मे बी कुठले आपले टीचर्स असतील किंवा कुणी आपले फ्रेंड्स असतील. म्हणजे यू कॅन गेट इन्स्पिरेशन राईट फ्रॉम व्हेरी स्मॉल थिंग टू द युनिव्हर्स. सो तुम्हाला त्यातल्या प्रत्येकातनं काय काय घेता येतंय आणि घेतलंच पाहिजे का किंवा कुठे इम्प्लिमेंट करता येत हे फार गरजेचं आहे. आणि हेल्दी हेल्थ म्हणजे खरंच काहीही करताना कुठल्या प्रकारे आपली हेल्थ जर हे झाली अफेक्ट झाली तर आपलं काहीच होऊ शकत नाही. सो त्याला काय जे काय आपले आई बाबा सांगतात ना त्यातल्या आपल्या मॅक्सिमम गोष्टी आपण लाईटली घेतो. म्हणजे मला आई खरंच सांगत होती आधीपासून की व्यायाम करत जा, पळायला जात जा, स्टॅमिना वाढव. पण हे मी नाही कधी मनावर घेतलं. मग आजारी पडल्यावर जेव्हा गोष्टी मला पर्सनली फरक पडायला लागला आता मग मी ते सगळं फॉलो करायला लागले. सो प्रत्येक वेळी एक्सपिरियन्स मधनं शिकायचं असं काही नाही. कुणीतरी सांगते तर ते कधीतरी ऐकून बघितलं तरी आपला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक खूप महत्वाचं म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काहीतरी असणं. आता माझ्या बाबतीत असं झालं की जे मला एक्स्ट्रा वाटत होतं की पेंटिंग किंवा म्हणजे पेंटिंग किंवा क्राफ्ट हे माझ्यासाठी एक्स्ट्रा होतं बट आय कुड कन्व्हर्ट इट इन टू माय जॉब. सो असं प्रत्येकाचं होईल असं काही नाही. म्हणजे माझ्यासाठी मला रिलॅक्सेशन मिळतं माझ्या जॉबमुळे. तर समजा तुम्ही तुमच्यातला एखादा सीए झाला बट इफ यू स्टील लाईक पेंटिंग यू शुड पेंट. म्हणजे यू शुड टेक टाइम फॉर दॅट. म्हणजे बासरी वाजवा किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट. कनेक्ट युअर सेल्फ विथ द अदर थिंग्स दॅट गिव्ह यू सिम्पल प्लेजर. डोंट थिंक मनी किंवा प्रत्येक वेळी इकॉनॉमिकलीच विचार केला पाहिजे किंवा माझा काय फायदा ह्याच्यात किंवा माझे 2 तास जातील तर जाऊ दे. बट इट इज डेफिनेटली अ मेडिटेशन फॉर यू. आणि पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि कुठल्याही गोष्टीत ग्रेटफुलनेस. म्हणजे डोंट फॉरगेट टू से थँक्यू. म्हणजे असं ते प्रत्येक वेळी लिटरलीच असलं पाहिजे असं काही नाही. पण तुमच्या कृतीतून ते दिसत राहतं की अरे म्हणजे ठीक आहे काहीतरी दिलं काहीतरी घेतलं. सो जी एक आपण म्हणतो ना की समाजाच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे. तर दिस इज व्हॉट इट इज की ग्रेटफुलनेस. आणि खरंच खूप वेळा गोष्टी सिम्पल असतात. म्हणजे मॅक्सिमम टाइम्स दे आर सिम्पल. आपण फक्त जसं आपण आपल्या मनात त्या गोष्टी कॉम्प्लिकेट करतो ना तसंच आपल्या मनाची ती ताकद आहे की आपण त्या सिम्पल पण ठेवू शकतो. सो जस्ट ट्राय कीपिंग द थिंग सिम्पल. नेक्स्ट. आणि आता बेसिक फायनान्शियल्स. सो म्हणजे आमच्याकडे असं झालं की आम्हाला आई बाबांनी सवलत दिलेली की तुम्ही 1 वर्ष यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. पण जर नसेल तर आपण त्यांना विश्वासात घेऊ. म्हणजे प्रत्येक वेळी घरातून पळून जायची किंवा घरच्यांच्या विरोधात जायची गरज नाहीये. यू कॅन टेक म्हणजे तुम्ही त्यांच्या विश्वासात घेऊ शकता, त्यांना विश्वासात घेऊ शकता आणि यू कॅन फाइंड अ टेम्पररी सोर्स ऑफ जॉब. पण समजा तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल तर डोंट मेक दॅट टेम्पररी ऑर परमनंट थिंग. म्हणजे त्यातनं बाहेर पण तुम्हाला पडता आलं पाहिजे एकदा तुम्हाला तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या की. आणि सेव्हिंग्स करणं गरजेचं आहे. म्हणजे आधी आम्ही जरी पैसे उडवत नव्हतो तरी आम्ही वाचवत नव्हतो. म्हणजे नव्हती एवढी गरज. पण आता जेव्हा स्वतःचं काहीतरी सुरू केलंय आणि घरच्यांकडनं काही फारसं घ्यायचं नाही असं ठरवलंय तर सेव्हिंग्सचं महत्व कळतं. मग म्हणजे ते अगदी सुतळीच्या बंडलमध्ये असेल की इथे 25ला मिळते आणि ती 27ला मिळते तर 2 रुपयाचं पण सेव्हिंगनी खरंच खूप फरक पडतो. म्हणजे इट इज व्हेरी ट्रू. आणि प्रत्येक गोष्टी ट्रान्सपरन्सी. म्हणजे मेक थिंग्स मॅक्सिमम ट्रान्सपरंट सो दॅट तुमच्यासोबत जे काम करतात त्यांना कधी अडचण येणार नाही की हे 20,000 घेत आहेत पण मला 2,000 देत आहेत. तर यू कॅन एक्सप्लेन देम की हे का असं आहे. म्हणजे तुम्ही जितकं त्यांच्यासोबत फक्त त्यांच्यासोबतच नाही मे बी पार्टनर्स किंवा मटेरियल वाईज जे पण काय तुम्ही करत असाल तर त्यात ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि अकाउंट चांगले मॅनेज झाले पाहिजेत. म्हणजे आता आम्ही 4ही मित्र आहोत जे आम्ही एकत्र काम करतोय. पण कुणाकडनंही आम्ही तिथे म्हणजे जे म्हणतात ना की पैसा आणि व्यवहार आणि मैत्री एकत्र आणू नये तर इट इज व्हेरी ट्रू. आपण ते मध्ये आणत गेलो ना की मग तो मैत्रीचा जो धागा आहे तो कमी व्हायचे फार चान्सेस डेव्हलप होतात. सो समजा कोणीतरी 2,000 रुपये आपल्याला दिले तर त्याला ते 2,000 रुपये त्या टाइमलाईन मध्ये देणं आपलं कर्तव्य आहे. सो दॅट तो परत आपल्याला कधी लागलं तर 5,000 रुपये पण देईल. सो दिस इज द थिंग.
आणि कुणालाच ग्रँटेड घ्यायचं नाही, म्हणजे तूच आहेस ना तुला देऊ, तर दिस इज नॉट द थिंग यू शुड डू एनी टाइम. आणि म्हणजे आता हे लाईन सुचली की मनी इज एव्हरीथिंग बट अ बाय प्रोडक्ट. म्हणजे हे आपण म्हणजे जरी कुठलाही व्यवहार असेल, कुठलाही व्यवसाय असेल, तरी मनी म्हणजे पैसा मिळतो, पैशाच्या मागे लागायची काही गरज नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचं काम परफेक्ट कराल ना, तेव्हा यू डोंट नीड टू वरी अबाउट मनी. म्हणजे डॉक्टर असेल, टीचर असतील किंवा सीए असतील, त्या कामात तुमची फक्त आवड असेल तर मग तुम्हाला पैसा कुठेच जात नाही. बिकॉज एव्हरी वन इज गोइंग टू टेक युअर सर्व्हिस अँड एव्हरी वन इज गोइंग टू गिव्ह यू मनी फॉर दॅट. बट द थिंग इज की तुम्ही तुमची सर्व्हिस कशी देताय, दिस इज व्हॉट मॅटर्स. नेक्स्ट. येस. सो मी सध्या बासरी शिकते आणि माझ्या बासरीच्या सरांनी, मी बासरी सोडणार होते तेव्हा ते मला म्हणले की बासरी येण्यासाठी असते, न येण्यासाठी नाही. तर ते हेच आहे की थिंग्स आर देअर टू बिकम पॉसिबल, इम्पॉसिबल असं काही नसतं. सो येस, हेच मी आतापर्यंत सांगू शकते. दो आय एम नॉट म्हणजे हे एंथ्राप्रुनरच्या क्लासला मला बोलवलंय, बट दिस इज द स्टार्टअप व्हॉट आय एम डुईंग. त्यामुळे इतका माझा एक्सपिरियन्स होता आणि मी एवढं शेअर करू शकले. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता. ऐश्वर्या, येस, वी आर ट्रुली ओव्हरहेल्म्ड आणि एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तू करतेस. आणि खरं तर म्हणजे मुलांच्या आधी मला तसा प्रश्न विचारायचा आहे. माझी जी क्युरिओसिटी अशी आहे की ऑफकोर्स जेव्हा टाकाऊतून टिकाऊ ही जी कन्सेप्ट तू मांडलीस आता आणि तिथून तुझा स्टार्टअप सुरू झाला, पण हे खूप आम्हाला मला तरी इनोव्हेटिव्ह वाटलं की शहरात फारसे लेबर किंवा फारसे कामगार मिळत नाहीयेत, म्हणून गावात जाऊन त्यांना पण डेव्हलप करणं आणि आपल्याला सुद्धा त्यांचा उपयोग करून घेणं. सो मला तुला असं विचारायचं की ही गावात जाऊन तिथे हे करण्याची कन्सेप्ट कशी सुचली आणि तिथला अनुभव कसा होता? पहिल्यांदा तू केव्हा गावात गेली असशील तेव्हा काय नक्की? येस. तर मी म्हंटल तसं की माझा मित्र 2 वर्ष त्या फॅमिलीकडे राहायला होता. सो त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की हा फार चांगल्या काकू आहेत, या फार चांगल्या बहिणी आहेत, तुम्ही ह्यांच्याकडे बिंदास जा. तर सुरुवातीला आपल्याला ऑकवर्ड वाटतंच, म्हणजे व्हेन यू डू एनी न्यू थिंग, पहिली गोष्ट आहे की तुम्हाला ऑकवर्ड वाटतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की हे जे आपल्याला वाटतं हे सोडून द्या. मग आमचा अप्रोच असं झाला की अरे बिंदास, म्हणजे जा काकूंकडे, जा बहिणींकडे. एकदा त्यांनी सांगितलं ना आपल्याला काही टेन्शन नाही. आणि मग आम्ही जी आम्हाला बस मिळाली मंगळवेढ्याची, आम्ही तिकडे गेलो, त्यांच्याकडे राहिलो. मग त्यांना समजवलं की तुम्ही हे इथे का जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला हे का करायला आवडेल. आणि मग हळूहळू त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं. म्हणजे आम्ही आमचं गिफ्ट केलं, त्यांनी त्यांचं गिफ्ट केलं. मग ते गिव्ह अँड टेक रिलेशन आमचं चांगलं झालं. आणि मग म्हणजे तो अनुभव इतका चांगला होता की एकदम सिंपल घरामध्ये त्यांच्याकडे त्या जागेची थोडीशी कमतरता होती, पण त्यांनी कुठे आम्हाला भासवलं नाही की तुम्हाला ऍडजस्ट करायला लागतंय. किंवा म्हणजे ऑब्व्हियसली आपण पण नाहीच भासवत, कारण आपल्याला तेवढा सेन्स असतो, पण तिकडे कुठेतरी म्हणजे आमच्यापेक्षा ना आम्ही त्यांच्याकडनं खूप काही शिकत गेलो, असं होतं ते. येस, फॅन्टॅस्टिक. खरंच बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या तू सांगितल्यास आता. आणि इनफॅक्ट तू म्हणजे तुझा स्टार्टअप आणि तू म्हणलीस तसं की आपला पैसा, आपला स्टार्टअप, आपला बिझनेस याहीपेक्षा गाव डेव्हलप करणं, हे जे काही तू विजन समोर ठेवलेलं आहेस ते खरंच खूप इन्स्पायरिंग आणि खूप घेण्यासारखं आहे त्यातनं. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट यू हॅव इंटरॅक्टेड विथ द स्टुडंट्स. I'm sorry, I think I had some issues with my video. But yes, Aishwarya, not only students, we are also inspired by all this. And we are really happy that you are moving forward. So thank you so much for interacting with us, with our students. Today we have Dr. Archana Joshi with us. She is head of the Department of Entrepreneurship, Innovation and Startup Sale of our college. I must say that MES Garware College has very vibrant and very enthusiastic entrepreneurship sale. And Arjuna Madam, as you are here with us, we are also eager to know your opinions about all the session and about the process. May I request you to please have a word with us? Thank you, Aishwarya. As I think most of the students know, I'm Archana Joshi. I head the Entrepreneurship, Innovation and Startup Cell of the college. Though I'm a language teacher, I love this because I find that this very idea that you can be job givers instead of job seekers Exactly. is something that has always captured my, my heart. And I'm really thankful on behalf of Garware College of Commerce and ECEL particularly
to Aishwarya Kharatkar, because every time we interact with such entrepreneurs and know about their journey, what I always feel is every such entrepreneur is a living example of the theory that our students learn in this subject of business, entrepreneurship, and environment. It is mesmerizing to see that an architect turns into an entrepreneur and exactly speaks the language in which I'm sure Aishwarya Kulkarni could agree that this is what they teach in theory. Right, which Yes, you madam. learn through practical examples. You learned all this through practice. Yes. Anytime there are these business openings where they turn, cash from trash, that is something really precious, because in a way you are not only contributing to wealth creation, but you're also reducing the trash. Trash is a major problem today nowadays. Yeah. So this Yeah. is also something really wonderful. And what Thank I you, ma'am. found, I think the takeaway for all the business entrepreneurship students must be the single line that she probably started, Aishwarya Kharatkar started at the beginning, that for an entrepreneur, nothing is easy, but everything is fun. And this is something which I'm going to put as the motto of this year's itself. Aishwarya, thank you for that. Thank you so much, entire team, for giving me this opportunity. I had never thought of it. Like, it was such a pleasure. It is wonderful to see youngsters taking up entrepreneurship seriously and passionately. I'm sure Thank our you, ma'am. students Thank who you. have listened to this, interview interactive session today, I'm sure your teachers would be designing some interesting case study related questions for you. But I'm also sure that this such kind of interactions will make you feel interested in entrepreneurship. And thankfully, ours is a commerce college, so let me take this opportunity to market myself a little bit. All those who are interested in exploring practically what is entrepreneurship, you're welcome to Entrepreneurship Innovation and Startup Cell. We try to have different activities and provide entrepreneurial support till the startup. So all those students who are interested are welcome to join my club. And I also would request Aishwarya Kharatkar to keep in touch with us. Many times we Sure, would ma'am. like to, invite you for our exhibitions. We would like to Sure. interact with you further. We would like to know how you've gone ahead. Might be you have taken help of Mudra loans or some such things, or all the government schemes. Yes, So yes, what happens is it is easy to just start up, but failure is always Expanding, around the yes. corner. So in order to, as you said, you had just taken 2,000 from your parents. But if Yeah. you need to expand, you need more money. After all, Correct. money Yes. you cannot dispense with, right? So how do you go ahead with these aspects? And these are some things we would like to know from you. I'm really happy today that at the outset, there are so many students. I'm also thankful to the students, though there were some technical glitches in the beginning. They were all very cooperative and silent, and everything went on really well. So on behalf of college and on behalf of the cell, I really thank the organizers, Aishwarya and Dorje ma'am. And I'm really happy that ECEL in a way has started off with your inspiring example. Thank you so much. Thank you so much, ma'am. I take this opportunity to thank Aishwarya and the entire, like everybody who is present here to listen to me and to tell me many more things. So the entire Garware team, thank you so much. एकच सेकंड, मी फक्त एक तुम्हाला जस्ट एक रिक्वेस्ट आहे माझ्याकडून की आता मॅम म्हटल्या की कॅश फ्रॉम ट्रॅश, तर वी आर ट्राइंग टू मेक बॉटल ब्रिक्स. तर यू कॅन गुगल इट. इफ नॉट, आपण जे हे असं काम आहे की तुम्ही रोज करू शकता, किंवा आपल्या घरी जो कचरा तयार होतो आणि आपल्या प्लास्टिकचा स्पेशली, आणि आपल्याकडे ज्या बॉटल्स असतात, तर त्यात ते कचरा भरायचा, म्हणजे ठोसून भरायचा, आणि it is so strong that we can make sittings or we can make structures out of it. So if you take it as an initiative and contact me, I'm sure we can do together something. So yes. That's a real architect speaking now. Yes. Thank you so much, Aishwarya Kharatkar, to Thank be you, there Aishwarya. and to guide our students or to interact with our students. We were really happy, and as Archana madam has said, we are looking forward also to be in touch with you. I Thank thank Dr. Archana Joshi madam to be here. She is going through very much tight and busy schedule now these days. And I also thank all the teachers who are present here with their students. And I'm sure their students have enjoyed it a lot, and students will take some inspiration
all from this. So I thank you all. As Aishwarya could speak much more, but we have a limitation of Google Meet of 1 hour. But definitely we will arrange Aishwarya's interaction once again when we start our college. Yes, sure. I'll also like to be in touch. Yes. Thank you so much. Thank you all. Thank you so much. Okay, bye.